नमस्कार मंडळी, तर आज आपण बघूया अस्सल कोल्हापुरी पद्धतीने पांढरा रस्सा कसा बनवायचा। एकदम सिंपल रेसिपी आहे। व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा म्हणजे कोणती स्टेप तुमच्याकडून मिस होणार नाही। स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। एकदम सोपी रेसिपी आहे, चला बघूया। आता इथं मी 1 किलो चिकन घेतलंय, त्याला मॅरिनेट करून घेणार साधारण 10 मिनिटांसाठी। मीठ घेतलंय 1 चमचा, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे, त्याच्यानंतर लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस मी पूर्ण घेणार आणि याला छान मिक्स करून मॅरिनेट करून ठेवणार साधारण 10 ते 15 मिनिटं, कमीत कमी 10 मिनिटं तरी याला मॅरिनेट करायचंच आहे। फोडणीसाठी घेतलंय तूप, तमालपत्री आणि काही खडे मसाले घेतले, त्याने आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे आणि छान परतून याला, तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलात तरी चालते, पण शक्यतो तूपच वापरावं म्हणजे प्रॉपर टेस्ट येते। आता याच्यामध्ये गरम उकळलेलंच पाणी टाकायचं आहे। गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला याला 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत। आता याच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे मगज, 1 चमचा काजू, अर्धा चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस, असं सर्व प्रमाण मी घेतलेलं आहे। इथं घेतले ओलं खोबरं, 1 नारळ घेतलाय मी पूर्ण, पाठीमागची साल काढून, जेणेकरून आपल्या रश्श्याला ब्राऊन कलर येऊ नये यासाठी। आणि जे त्याचं पाठीमागची जी साल असते त्याचा थर आपल्या रश्श्याच्या तळाला बसतो, म्हणून मी सर्व काढून घेतले। आता हे सर्व आपल्याला गरम पाण्यामध्येच भिजवायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। एकदम जितकं शक्य होईल तितकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे मिक्सरमध्ये आणि एका गाळणीमध्ये याला गाळून घ्यायचं आहे। आता गाळताना सुद्धा आपल्याला याला गरम पाणीच वापरायचं आहे। आता शक्यतो हे मिश्रण गाळूनच घ्यायचं आहे म्हणजे रस्सा फुटण्याची शक्यता कमी होते, नाहीतर मग रस्सा फुटण्याची शक्यता असते। अशा प्रकारे ही आपल्या इथं पेस्ट तयार झालेली आहे। आता आपल्याला चिकनचा स्टॉक काढून घ्यायचा आहे। छान चिकन पण शिजलं, इथं आपलं स्टॉक काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरचं जे चिकन आहे त्याचं तुम्ही सुक्कं बनवू शकताय। दोन्ही स्टॉक एकत्र करायचे आहेत आणि याच्यासाठी आपल्याला आता एक तडका बनवायचा आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये आता पाणी लागलं तर तुम्ही गरजेनुसार याच्यामध्ये गरम पाणी ऍड करू शकताय आणि हा रस्सा आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे, नाहीतर काय होतं की एकसारखा जर आपण तापायला ठेवला तर तो फुटण्याची शक्यता असते। यासाठी सतत ढवळत राहायचं आहे आणि शक्यतो याला जाड भांड्यामध्येच बनवायचा म्हणजे व्यवस्थित आपला रस्सा तापला जातो। आता काय करायचंय, फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तूप घेतलंय, खडे मसाले घेतलेत आणि याला आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि मिरची टाकून तडका द्यायचा आहे। कोथिंबीर ऑप्शनली आहे, नाही टाकलात तरी चालेल। आता तडका द्यायचा आहे आणि आपल्याला मस्त याला थोडंसं तापवून घ्यायचं आणि तापवताना सतत ढवळत राहायचं आहे अशा प्रकारे। म्हणजे काय होतं की रस्सा आपला पूर्णपणे तापला गेला पाहिजे, याला उकळी अजिबात फुटवायची नाही। जर उकळी फुटवली तर हा रस्सा फुटण्याची शक्यता असते। इथं घेतलंय मिरी पावडर घेतली आहे, मिरी बारीक वाटून घेतली आणि त्याची पावडर बनवली, ती 1 चमचा घेतली मी। आता इथं अशा प्रकारे आपला पांढरा रस्सा रेडी झालेला आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे बनवता ते पण सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि सबस्क्राइब सोबत साईडच्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। आणि यानंतर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, मी ती बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन।